नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपान देवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। नासतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः। उभयोरूपी दृष्टान्तस्त्वनयस्तत्वदर्शिभिः। या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत। ते तत्वज्ञ सतत किंवा तत्वज्ञ संत स्वीकारिती। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत। 16व्या क्रमांकाच्या श्लोकाला प्रारंभ झालेला आहे। या श्लोकामध्ये भगवान परमात्मा अध्यात्म विश्वामध्ये विवेकाने संपन्न असणाऱ्या महापुरुषांनी जो निर्णय केलेला आहे, निवाडा केलेला आहे, त्या निवाडा किंवा निर्णयाचा विचार आपल्यासमोर सांगत आहेत। आपल्या जीवनामध्ये आदर्श कोणाचा असावा? महापुरुषांचाच असावा। अर्थात महापुरुषांचा सर्वतोपरी आदर्श असावा। याचा अर्थ त्यांनी जे कर्म केलं आहे तसंच कर्म आपण करावं। त्यांनी ज्या पद्धतीनं कर्म केलं तीच हातवटी आपल्या जीवनात असावी। त्यांची उपासनेची एकनिष्ठता तीही आपल्या जीवनात असावी। त्यांची ज्ञान साधना तीच आपली साधना असावी आणि त्यांना प्राप्त झालेला आत्मबोध त्या बोधावर आपणही आरूढ व्हावं असा सर्वतोपरी त्यांचा आपल्याला आदर्श असावा। यद्यदाचरति श्रेष्ठस् तत्तदेवेतरो जनाः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनु वर्तते। इथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेची इरानुष्ठिती सामान्य सकळ। हा व्यवहारातला नियम आहे। मोठी माणसं ज्याप्रमाणे वागतात तशाच प्रकारे त्यांच्या पाठीमागून त्यांचं अनुकरण किंवा अनुसरण करणारी साधक मंडळीसुद्धा वागत असतात। बाकीचा विस्तार करण्याची आता अपेक्षा नाही, पण महापुरुषांच्या जीवनामध्ये जो निर्णय त्यांनी केलेला आहे, अंतः नामनिर्णयः, दृष्टः म्हणजे पाहिलेला आहे, त्यांनी तत्वाचा निर्णय केलेला आहे आणि मग ते तत्वाला पाहतात म्हणून त्यांना तत्वदर्शी असं म्हणतात। मग कोणतं तत्व त्यांनी पाहिलं? त्यांनी आपल्या जीवनामध्ये तत्व असं पाहिलं, देश काल वस्तूचा परिच्छेद लागला की त्या पदार्थाला असत असं म्हणतात आणि असत पदार्थांची विद्यमानता कधीही नसते। सत्पदाचा किंवा तत्वाचा अभाव कधी होत नाही असा सत्तत्वाविषयी आणि असताच्या विषयी दोघांचाही निर्णय त्यांनी जाणलेला आहे। 2 दिवसापासून आपण त्याचा विचार करत आहोत। यावर जे ज्ञानोबारांचं भाष्य आहे त्याचा विचार आपला प्रारंभ झाला। ज्ञानोबारा म्हणतात, भगवंताच्या मनातला भाव आता अर्जुना काही एक सांगेन मी ऐक। जे विचार परलोक ओळखती, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये विचाराला सर्वश्रेष्ठ साधन मानलेलं आहे आणि अशा महापुरुषांनी जे ओळखलं तोच विचार मी तुला सांगत आहे। ओळखण्यासाठी विशिष्ट प्रकारची दृष्टी असावी लागते। सामान्य माणसं वरवर पाहतात आणि ज्यांना तत्वदृष्टी असते ते मात्र त्या कार्याच्या कारणापर्यंत जात असतात। आपली नजर अलंकारावरच असते, सोनाराची नजर अलंकारातल्या सोन्यावर असते। सामान्य पुरुष मातीच्या घड्याला पाहतात, कुंभार मात्र त्यातल्या आकाराला बाजूला सारून मातीला पाहतो। म्हणजे घटाचं कारण किंवा तत्व मृत्तिका आहे, अलंकाराचं तत्व सुवर्ण आहे। याला जे पाहतात व्यवहारामध्ये त्याला एक विशिष्ट प्रकारची दृष्टी असावी लागते आणि मग ते ओळखता आलं पाहिजे। कोण ओळखतं? तत्वज्ञ महापुरुष ओळखतात। काय ओळखतात आणि कशाला ओळखतात? पाहतात ते उपाधीला। काल आपण या ओळीचा विचार केला थोडासा। या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत। ते तत्वज्ञ सतत स्वीकारिती। स्वीकारतात म्हणजे मान्य करतात किंवा त्याचं ग्रहण करतात। परमात्म तत्व अत्यंत सूक्ष्म आहे। जीवनमुक्ती विवेक नावाच्या ग्रंथामध्ये उदाहरण दिलं आहे।
सामान्य जगतातल्या पदार्थाला जर जाणायचं असेल तर मनुष्याची बुद्धी थोडीशी स्थूल असेल तरी चालेल, पण परमात्म तत्वाला जर ग्रहण करायचं असेल तर यासाठी बुद्धिमत्ता मात्र अत्यंत सूक्ष्म असावी लागते बरं. हा लोकांचा गैरसमज आहे की ज्यांना व्यवहारातलं काही जमत नाही मग ते परमार्थ करतात. असं नाही. उलट असं आहे, ज्याची व्यवहारामध्ये अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता आहे तीच व्यक्तिमत्व परमार्थामध्ये चांगली प्रगती करू शकतात. व्यवहारामध्ये एखादा व्यक्ती वैद्यकीय सेवेचा अभ्यास करत असेल, म्हणजे डॉक्टर असेल, तर त्या व्यक्तिमत्वाचा जेवढा अध्यात्मामध्ये लवकर प्रवास होतो, किंवा जे लोक वैज्ञानिक असतात ना, कारण त्यांची बुद्धिमत्ता एकाग्र झालेली असते, कुशाग्र असतात, ती लोक जर अध्यात्मामध्ये आली तर फार वेगामध्ये प्रगती करतात. हा लोकांचा गोड गैरसमज आहे की ज्यांना व कुठंच काही जमलं नाही मग ते देवदेव करावे लागतं. असं काही नाही. उलट इथं सूक्ष्म बुद्धिमत्ता असावी लागते. जी विद्यार्थी मंडळी अत्यंत हुशार असतात ना, ते परमार्थामध्ये खूप लवकर प्रगती करू शकतात. सेवा साधना केल्यानंतर जडबुद्धी जरी असेल तर तीसुद्धा चांगल्या प्रकारे विकासाला प्राप्त होऊ शकते. हा भाग वेगळा आहे, पण सूक्ष्मता अत्यंत असावी लागते. उपनिषदाचं प्रमाण आहे, दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. आपण आपल्या सगळ्या गुरुजनांच्या शालेय शिक्षणाचा अंदाज घ्या. त्यांचं शालेय शिक्षण पराकोटीचं आहे. गुरुवर्य मारुती बाबांचं शिक्षण बघा, शास्त्री बाबांचं शिक्षण बघा, आपण डॉक्टर बाबांचं बघा. ही सगळी मंडळी त्या त्या क्षेत्रामध्ये अत्यंत निष्णात आहे. आणि अध्यात्मामध्ये आली तर मग त्यांच्या जीवनामध्ये पराकोटीचं समन्वय आहे. ते शिक्षणाला प्राप्त झालेली मंडळी एकांगी राहत नाही, ते समन्वयाने संपन्न होतात. त्यामध्ये बुद्धिमत्ता मात्र असावीच लागते. ते उदाहरण दिलं आहे कुशाग्र बुद्धिमत्तेसाठी उपनिषदाने, दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. जीवनमुक्ती विवेकाच्या ग्रंथात ते मला उपाधी करता सांगायचं आहे बरं. हे ओळखू कोण शकतं, तत्वज्ञ सतत स्वीकारिती की नाही. तर त्यांनी उदाहरण दिलं आहे, आपल्याला कपडे शिवायचे असतात ना, मग आता कपडे शिवायचे म्हणले की पहिले कपडे कापावे लागतात मापानुसार, आणि एकदा कापले की ते जोडावे लागतात. जोडण्यासाठी काय वापरतो आपण? धागा. मग धागा जर वापरायचा असेल तर त्या दोन कापडाला छिद्र पाडावं लागतं की नाही. एका व्यक्तीने फक्त एवढंच ऐकलं की छिद्र पाडावं लागतं, तो टिकाव घेऊन आला. कशाला? कपडे शिवण्यासाठी. म्हणजे का हो? अहो छिद्र पडतं नाही. याने जरी टिकावाने छिद्र पडत असेल तरी पण कपडे जर शिवायचे असेल तर टिकावाचा उपयोग नाही. टिकाव तिथं टिकाव धरू शकणार नाही, तिथे सुईच असावी लागेल. तसं व्यवहारातले पदार्थ जाणायचे असतील तर आपल्याला सामान्य बुद्धी असेल तरी चालेल, पण परमात्म स्वरूपाला जर जाणायचं असेल तर याला मात्र अत्यंत सूक्ष्म बुद्धिमत्ता असावी लागते. म्हणून भगवंताने अर्जुना मी तुलाच का सांगतो या बाबतीमध्ये काही निकष ठेवले बघा. या लागी सुमन आणि शुद्धमती. मनुष्याची बुद्धी ना तेजस्वी किती यापेक्षा शुद्ध किती आहे याला जास्त महत्त्व आहे. बऱ्याचदा वैकुंठवासी श्री विठ्ठल महाराज घुले बाबा पाठामध्ये सांगायचे, बुवा बऱ्याचदा हुशार माणसं लबाड असतात. हे बाबांचा शब्द आहे बरं. हुशारी आणि लबाडी एका अधिकरणामध्ये नांदत असते. हा बाबांचा शब्द आहे. तुम्ही बघा चॅप्टर माणसं लबाड असतात, कळू देत नाही बघा, बदलतात एकदम. हां, म्हणून बुद्धी तेजस्वी वेगळी आहे आणि शुद्ध बुद्धी वेगळी आहे. म्हणून तो शुद्ध बुद्धी जाणे आणि अशुद्ध बुद्धी न जाणे, तो अपार शुद्ध परमात्मा. शुद्धाला जाणायचं असेल तर बुद्धी कशी लागेल? शुद्धच लागेल. म्हणून कोण जाणू शकतं? ज्याची अत्यंत एकाग्र बुद्धी आहे, ज्या बुद्धीला फक्त एकच विषय आहे. तैसी दुर्लभ हे सद्बुद्धी जिये परमात्माची. चकार वापरला बरं ज्ञानोबाऱ्याने. परमात्मा अवधी नाही सांगितला, परमात्माची. परमात्माच शेवट आहे, म्हणजे एकच फक्त तिचं साध्य. त्या बुद्धीला शुद्ध किंवा एकाग्र बुद्धी असं म्हणतात. आणि तिच्याद्वारे परमात्म तत्त्व जाणल्या जातं. सूक्ष्म आहे. सूक्ष्माला जाणायचं म्हटलं की त्यासाठी उपाधी स्वीकार करावा लागतो. जी आपण स्वतः वेगळी राहते
दुसऱ्याचं ज्ञान करून देते त्याला उपाधी असं म्हणतात. याला कर्णशष्कोली म्हणतात. हा कानाचा चाफा आहे. तो स्वतः वेगळा राहतो, पण त्या कानाच्या चाफ्यानं व्यापलेलं जेवढं काही अवकाशाचा भाग आहे त्याला श्रोत्र किंवा श्रवणेंद्रिय असं म्हणतात. मग श्रवणेंद्रियाचं ज्ञान करून देण्यासाठी हे उपाधी आहे. तसं आत्मतत्वाचं ज्ञान करून घेण्यासाठी देह उपाधी आहे आणि ब्रह्मतत्वाचं ज्ञान करून घेण्यासाठी जगत नावाचा उपाधी आहे. पंचदशीकारांनी तिसऱ्या प्रकरणामध्ये एक शंका निर्माण केली की जगताचा बाध झाल्यानंतर जर ब्रह्मतत्वाचं ज्ञान होत आहे तर पंचकोशाचा विचार कशाला सांगितला. तुम्ही सरळ सरळ काय करा, जगत नावाचा उपाधी सांगा आणि तो उपाधीच्या अधिष्ठानावर आहे ते परब्रह्मतत्व सांगा. पंचकोशाचा निराश तुम्ही का केला. त्यांनी सांगितलं पंचकोशाचा निराश केला की आत्मतत्व अवशिष्ट राहतं आणि जगताचा बाध केला की ब्रह्मतत्व अवशिष्ट राहतं. ब्रह्मच माझा आत्मा आहे किंवा आत्माच ब्रह्म आहे अशी प्रत्येक रूपता सांगण्यासाठी आम्ही दोघांचाही विचार केला आहे. जोपर्यंत ब्रह्म आत्मरूपाने कळत नाही ना तोपर्यंत जीवाचा भ्रम किंवा बंध निवृत्त होऊ शकत नाही. आत्मा ब्रह्मरूपाने कळाला पाहिजे, ब्रह्मही आत्मरूपाने कळालं पाहिजे. याला ओतप्रोत चिंतन असं म्हणतात. म्हणून उपाधी देहाची असो उपाधी जगताची असो दोन्ही उपकारकच आहे. जग हे आपलं शत्रू नाही आहे. उलट ब्रह्मज्ञान ज्याला संपादन करायचं आहे त्याच्यावर जगताचा उपकारच आहे. जग नसतं तर आपण जगदिशापर्यंत गेलोच नसतो. जगाचा उपकार आहे. फक्त एवढंच आहे, ईश्वराने निर्माण केलेलं जे काही द्वैत आहे ना जगत, त्या द्वैताचा आपण वापर कसा करून घेतो यावर त्याचं बंधन आणि मुक्तता अवलंबून आहे. ईश्वरीय सृष्टी आपल्या सुखालाही कारण नाही आणि ईश्वरीय सृष्टी आपल्या दुःखालाही कारण नाही. त्यावर आपण केलेलं प्रेम किंवा आपल्या मनातला द्वेषभाव हा आपल्या सुखदुःखाला कारण आहे. ईश्वरीय सृष्टीतला एकही पदार्थ सुखाला कारण नाही. म्हणून अबाधकम साधकम च द्वैतम ईश्वर निर्मितम असं पंचदशीकारांचं म्हणणं आहे. उलट आपल्याला हे जगत दिसतं ना हे आपल्यासाठी साधक आहे. आपल्याला बाधा निर्माण नाही करत, त्याच्यावर आपण प्रेम करतो त्यामुळे आपल्याला बाधा होते. हा आपला अडाणीपणा आहे. नाहीतर ईश्वरीय सृष्टी देवाने आपल्याला देह दिला, साधना करता येते की नाही. देवाने आपल्याला इंद्रिय दिली, साधना करता येते. जेणे हा जीव दिला दान, देवाचे उपकार आहे ना. जर देवाने आपल्याला देह इंद्रिय किंवा जीवत्व प्रदान केलंच नसतं, द्वैतच आहे ना हे, जर मिळालं नसतं तर साधना काय करता आली असती. म्हणून ते आपल्याला साधक आहे आणि जर आपण त्याचा वापर केला योग्य पद्धतीनं तर ते आपल्याला अबाधकसुद्धा आहे. म्हणून उपाधीपासून सुरुवात केली तर उपहितापर्यंत जाता येतं. जगत उपाधी, देह नावाचं उपाधी, एक समष्टी एक व्यष्टी उपाधी. आणि त्या उपाधीमध्ये काय आहे, उपाधी अध्यस्त आहे. अध्यस्त पदार्थ भासण्याकरता त्यामध्ये अधिष्ठान सत्य असावं लागतं. हे आपलं कायमचं उदाहरण आहे. रज्जूवर आपल्याला सर्प भासतो की नाही, बरोबर. मुळामध्ये काय आहे रज्जू. थोडं बारकाईने ऐकावं लागेल. आहे काय, उत्तर देत चला. काय आहे, रज्जू आहे. त्या रज्जूतला जो आहेपणा आहे ना ते आहे अस्तित्व. त्याला म्हणतात सत्ता किंवा त्याला म्हणतात सद्रूपता. आणि ती सत्ता ते अस्तित्व कुठं येतं, सर्पावर येतं. आणि माणसं काय म्हणतात, सर्प आहे. वास्तविक आहेपणा कोणाचा आहे, रज्जूचा. सत्यपणा कोणाचा आहे, रज्जूचा. आणि भासतो कोणावर, सर्पामध्ये अस्तित्व आहे का, नाही. जर असतं तर तो कायमचा राहिला असता. पंचार्थी प्रकाशाच्या माध्यमातून रज्जूचं ज्ञान झाल्याबरोबर सर्पाची निवृत्ती होते. याचा अर्थ सर्पाची सत्ता नाही. पण मग अध्यस्त पदार्थामध्ये जी सत्ता दिसते ते त्याची नसते, ती अधिष्ठानाची असते. पण आपण म्हणतो ना जगत आहे, ते आहे जे आहे ते ब्रह्माचं आहे, पण दिसतं आहे जगतावर. त्या आहेपणाने कोण आहे, चैतन्य.
या उपाधी माझी गुप्त रूपाने आहे. कोणत्याही इंद्रियांचा विषय होत नाही. आपल्याला देहाला हात लावता येतो, आत्मतत्वाला हात लावता येत नाही. देह पाहता येतो, आत्मतत्व डोळ्यांना दिसत नाही. देहाचा मनाने बुद्धीने विचार करता येतो, आत्मतत्वाचा विचार करता येत नाही. म्हणून तर मनाची नखी जेथ बुद्धीची दृष्टी न रिगे, ते इंद्रिया अखेर जोगे काय होईल. म्हणून त्याला अवांग मनस गोचर असं म्हणतात. वांग मनस गोचर अ म्हणजे नाही. पहिल्यांदा शब्द का वापरला? अवांग मनस गोचर. वाणीचा, मनाचा, इंद्रियांचा कोणाचाच विषय ते होऊ शकत नाही. पण त्याला नाही म्हणण्याची सोय नाही. ते आपलं स्वरूप आहे. आपल्याला कोणत्या तरी काळात असं वाटतं का हो मी आहे की नाही? एकदा सांगा बरं. मला असं वाटतं मी नाही. अरे मी नाही हा व्यवहारसुद्धा मी आहे म्हणूनच होतो आहे. जर मी नाही हा अभावाचा व्यवहारसुद्धा मी नसतो तो झालाच नसता ना. म्हणजे भावाचं किंवा अभावाचं प्रकाशन करणारं आपण आहे. आणि आपण कसे आहोत? आपला देह आरशामध्ये दिसतो, आपले हाडं एक्सरेमध्ये पाहता येतात, पण मी कोण आहे हे पाहता येतं का? जाणीव आहे आपल्याला. सर्वांच्या हृदयदेशी मी अमुक आहे ऐसी, जे बुद्धिस्फुर्य हरणीशी ते वस्तुगामी. हे जे मी असं स्फुरण आहे ना, हे जीवाचं स्फुरण आहे. आणि त्या मीचं अधिष्ठान असणारं लक्ष त्याला आत्मतत्व असं म्हणतात. जर आपला मीच कशामध्ये सापडत नाही, तर मीचं अधिष्ठान असणारं जे आत्मतत्व आहे ते कोणाला विषय होणार आहे? आपण फक्त आपला देह बाजूला केला विचाराने. बरं, विचार पर लोक. विचाराने जर आपण आपला देह बाजूला केला, थोडासा विचार करायचा. ज्याप्रमाणे आपण आपल्या अंगावरचा सदरा काढून ठेवतो, त्याप्रमाणे आपण स्थूल देहाला विसरतो. कधी? गाढ झोप लागली तेव्हा. जागृतीमध्ये आपल्याला स्मरण आहे ना स्थूल देहाचं. स्वप्नाला गेलो की याला विसरतो आपण. स्वप्नात नवीन देह प्राप्त होतो. कारण का? ज्या अर्थी एखादा व्यक्ती स्वप्नामध्ये पळतो आहे आणि अंगावरचं अंथरूण जाग्यावरच राहत आहे पांघरून, याचा अर्थ हा नाही पळत, तो वेगळा स्वप्नातला देह पळतो आहे. म्हणजे या देहाचं स्मरण नाही आपल्याला. स्वप्नामध्ये नवीन आहे. गाढ झोप लागली, जागृतीतला नाही, स्वप्नातलाही नाही. पण त्या काळात मी नाही असं होतं का? आपण आहे. विचाराने जर आपण आपल्याला बाजूला केलं, कसं? अरे स्थूल देह स्वप्नात नाही, सुषुप्ती अवस्थेमध्ये स्वप्नातलाही नाही, आणि समाधी अवस्थेमध्ये जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती तीनही नाही. कोण आहे? फक्त मीच आहे. निरंजनी निधीला तो आणखी नाही देखील. अमृतानुभवामध्ये ज्ञानोबाऱ्या सांगतात, जो निरंजनी निधेला तो आणखी नाही देखीला, आपलाही आठवू निमाला तया. ज्ञानोबाऱ्या म्हणतात, एक व्यक्ती आहे. वैद्य बाबा सांगायचे बघा, एक व्यक्ती आहे इतका सुंदर. सुंदर म्हणजे भारतातली सुंदर व्याख्या नाही, युरोपातली व्याख्या घ्यायची सुंदर. तिकडं असं म्हणतात बा, जितका काळा तितका तो सुंदर, असं त्यांची व्याख्या आहे. इतका काळा की हसल्यानंतर फक्त दात दिसतात, इतका तो काळा. तो काय झाला? अमावस्याच्या काळ्या रात्री काळ्या जमिनीमध्ये रात्री 12 वाजता झोपला. निरंजनी निदेला. आता तो गाढ झोप लागल्यामुळे स्वतःला पाहू शकत नाही. अगोदरच काळा, त्यात पुन्हा काळ्या जमिनीत, आणि अमावस्याच्या काळ्या रात्री त्रिवेणी संगम, इतका तो काळा. दुसऱ्याला दिसणार आहे का? दुसऱ्यालाही दिसत नाही. म्हणजे इतर कोणाचा तो विषय नाही. आणि स्वतः गाढ झोप लागल्यामुळे स्वतःलाही विषय होत नाही. म्हणजे अन्यही त्याला विषय करत नाही, स्वतःचा स्वलाही विषय करत नाही. पण नाही म्हणण्याची सोय नाही. तसं आत्मतत्व आहे, जे इतर कोणत्याही प्रमाणाला जाणल्या जात नाही. स्वतःला विषय होत नाही. म्हणून त्याला स्वसंवेद्य म्हणतात ना. असंवेद्य, पक्का स्वतःला स्वतःच्या जाण्याचा अविषय आहे. स्वतःला जाणू शकत नाही, फक्त जाणणं हे त्याचं स्वरूप आहे. स्वयमेवानुभूतित्वात विद्यते नानुभव्यता. अनुभव त्याचं स्वरूप आहे. जसे की गुळाची गोडी आहे ना, ती गोडी हे त्याचं स्वरूप आहे. ती गोडी दुसऱ्याला मिळू शकते,
पण स्वतः त्या गोडीला आपल्या गोडीसाठी इतर कोणत्याही गोडीची गरज नाही, कारण ती स्वतः गोडी आहे. तसं आपलं आत्मस्वरूप चैतन्य आहे. चैतन्य म्हणजे ज्ञानस्वरूप. त्यामुळे इतर त्याला कोणी जाणत नाही, कारण दुसरा कोणी ज्ञाताच नाही. आणि तोही स्वतःला जाणत नाही, कारण जाणणं हे त्याचं स्वरूप आहे. जर त्याने स्वतःला जाणलं तर ज्ञाताही तोच होईल आणि ज्ञेयही तोच होईल. अनेक प्रकारचे दोष लागतील. पहिला कर्मकर्तृ नावाचा विरोध दोष लागेल आणि तो त्याला लागत नाही. कोणाचाच विषय नाही, पण नाही म्हणण्याची सोय नाही, म्हणून त्याला गुप्त असं म्हणतात. आणि ते कुठं आहे? उपाधीच्या आत आहे का बाहेर? ज्ञानोबारे म्हणतात आतही आहे. उपाधी माझी गुप्त आणि चैतन्याचे सर्वगत म्हणजे बाहेर. आपण काल विचार केला, चैतन्य पदाने चिद्रूपता सांगितली, असे पदाने सद्रूपता. आणि जे सर्वगत असतं त्याला अनंत म्हणतात. आणि जे अनंत असतं ना तेच आनंद रूप असतं. सच्चित आनंद 3 शब्द ज्ञानोबारायांचे. पारिभाषिक शब्द नाही वापरले बरं, पण आपल्याला कळावं यासाठी सोप्या भाषेमध्ये ज्ञानोबारा सांगतात, असं एक भाग आहे उपाधीचा आणि एक भाग कोणाचा आहे? चैतन्याचा. खरा तर चैतन्य स्वरूपच आहे, पण कळण्यासाठी उपाधी स्वीकार करावी लागते. मग ते काय करतात? ते महापुरुष कुणाला स्वीकारतात? ते तत्वज्ञ, तत्वाला जाणणारे आहेत बरं. ते सर्वांचा निराश झाल्यानंतर जे अवशिष्ट राहतं ना त्याला तत्व असं म्हणतात. तत्नाम ते, आणि त्याची विद्यमानता त्याला तत्व असं म्हणतात. आणि तत्वाचं ज्ञान झालं तरच तत्वज्ञान. ते तत्वज्ञान आहे. तत्व तत्नाम ते कोण आहे? ब्रह्म. यतो वायुवानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत्प्रयन्ति विसंविशन्ति तद्विजिज्ञासस्व तत् ब्रह्मेति. तत् शब्दाचा अर्थ होतो तत् हे सर्व नाम आहे. ते ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माला जे जाणतात आत्मत्वाने बरं, ते मीच आहे, त्याला तत्त्वज्ञ म्हणतात. आणि त्या तत्वाचं आपल्याला ज्ञान झालं की तत्त्वज्ञान. एवढी सोपी व्याख्या आहे त्याची, कठीण आहे थोडीशी. उपाधीमध्ये चैतन्य आहे, म्हणजे कोणाला स्वीकारतात? ते स्वीकारतात तत्वाला. कसं स्वीकारायचं यासाठी पंचदशीकारांनी 3ऱ्या प्रकरणामध्ये याचा विचार केला आहे. हे जे आपलं आत्मस्वरूप आहे ना, एका गुहेमध्ये झाकलेलं आहे म्हणे, गुहेमध्ये लपवून ठेवलेलं आहे. आता गुहा कोणती आहे? देहात अभ्यंतर प्राणः प्राणात अभ्यंतरम मनः ततः कर्ता ततो भोक्ता गुहासेयम परंपरा. एखाद्या गुहेमध्ये एखादं रत्न ठेवलेलं असावं, तसं आत्मतत्वावर 5 प्रकारच्या कोशांचं आवरण आहे. पहिला स्थूल देह. 3 देहाचा विचार केला तर स्थूल, सूक्ष्म आणि कारण. आणि या 3 देहामध्ये 5 कोश येतात. स्थूल देहामध्ये अन्नमय कोश येतो, कारण देहामध्ये आनंदमय कोश येतो, आणि मधल्या सूक्ष्म देहामध्ये प्राणमय, मनोमय आणि विज्ञानमय असे 3 प्रकारचे कोश येतात. 3 देह आणि पंचकोश एकाच ठिकाणी आले, यांच्यामुळे आत्मतत्व झाकलं गेलं आहे. आणि तत्त्वज्ञ महापुरुष काय करतात? या पंचकोशाला उपाधी असल्यामुळे त्याला ते बाजूला सारतात. स्थूल देह मी नाही होऊ शकत, कारण का? स्थूल देह जन्माच्या पूर्वी नव्हता, मृत्यूच्या नंतर राहणार नाही. कार्यत्वात जे कार्य असतं ते उत्पत्ती आणि विनाशाला प्राप्त असतं, त्यामुळे ते आत्मतत्व होऊ शकत नाही. कारण शास्त्रकाराने आत्मस्वरूपाकरता अजो नित्य असा एक पद वापरलं आहे. ते जन्मरहित आहे आणि नित्य आहे. देह जन्मरहित आहे का जन्माने संपन्न आहे? जन्माने संपन्न आहे. आणि नित्य आहे का अनित्य? अनित्य आहे. श्रुतीचं प्रमाण आहे आत्मा अजो नित्य हा, आणि ते लक्षण देहावर लागू होत नाही. म्हणून स्थूल देह मी होऊ शकत नाही. पुढे चाला. पुढे म्हणजे जागेवरच फक्त विचाराने. पुढे गेल्यानंतर प्राणमय कोश. आपण झोपतो तेव्हा जागं कोण असतं? प्राण. आपले 2 इंद्रिय कायम जागी असतात, एक प्राण आणि दुसरं आपलं हृदय. म्हणे मग त्या प्राणाने विचार केला की मला प्राणायाम करायचा आहे, चालेल. आणि हृदयाने विचार केला मला विश्रांती घ्यायची, चालेल का? नाही चालणार. प्राण कायम सुरू आहे आपला,
सर्वात जास्त हृदय, म्हणजे जो अवयव जितका महत्त्वाचा तितका देवाने तो सुरक्षित ठेवलेला आहे बघा. आपला मेंदूसुद्धा कशामध्ये आहे? कवटीमध्ये आहे ना. किती आवरण केलं देवाने जबरदस्त यावर. आणि हृदयावर हाडाचा पिंजरा लावलेला आहे. त्याच्या म्हणजे हृदयाला जपलं पाहिजे बरं, आपल्याही दुसऱ्याच्याही, असं त्याचा अर्थ आहे. महत्त्वाचं आहे ते. गाढ झोप लागली की आपला प्राण जागा आहे, पण प्राण जड स्वरूपाचा आहे. प्राणाला कळत नाही काही. आपला प्राण सुरू आहे, चोर आले, कळतं का आपल्याला? नाही कळत. जड स्वरूपाचा आहे, मला तर कळतं आहे, म्हणून जड प्राण मी होऊ शकत नाही. मनोमय नावाचा कोश सांगितला. देहावर अहंता, देह संबंधी पदार्थावर ममता, विकारी आहे बघा. आणि मी तर अविकार्य असा शब्द पुढे येतो आहे. त्यामुळे मनोमय कोश मी होणार नाही. विज्ञानमय कोश तो सुद्धा विलय आदी अवस्थेला प्राप्त आहे. विज्ञानमय कोश म्हणजे बुद्धी, विलय आदी अवस्था तिला प्राप्त होतात. मनुष्य म्हणतो ना माझी बुद्धी, याचा अर्थ तो वेगळा आहे, कारण तो बुद्धीला माझं म्हणतो. आज माझी बुद्धी जागेवर नाही आहे, तू राहा जाग्यावर, असं म्हणतो की नाही? बुद्धी जागेवर नाही, याचा अर्थ बुद्धीपेक्षा तो वेगळा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे पुढे आनंदमय नावाचा कोश, आपली स्थिर असणारी शुद्ध अंतःकरणाची वृत्ती, ज्यामध्ये आत्मानंदाचं भान होतं, त्याला आनंदमय कोश म्हणतात बरं. आनंदमय कोश म्हणजे वृत्ती असं घेतलं आहे, जे आपल्याला आनंदाचा भोग करून देते. पण ती वृत्तीसुद्धा कधी असते आणि कधी नसते, याचा अर्थ ती अनित्यच आहे. म्हणजे अन्नमय कोशापासून तर आनंदमय कोशापर्यंत या सगळ्या उपाधी आहे. आणि यांचा सगळ्यांचा निराश केल्यानंतर ते पंचदशीकारांना प्रश्न विचारला, का हो तुम्ही अन्नमय कोशापासून आनंदमय कोशापर्यंत विचार केला आणि एकालाही आत्मत्व सांगितलं नाही? आत्मा नाहीच नाही. ते म्हणतात बरोबर आहे तुझं म्हणणं. बाढम निद्रादय सर्वेन भूयंतेन चैतरः तथापेतेन भूयंते येन तमको निवारयेत. या सगळ्या 5 कोशापासून आत्मतत्व वेगळं आहे, त्याचा अनुभव येत नाही. पण त्याच्यामुळे सर्वांचा अनुभव येतो ना. ज्याच्यामुळे या सर्वांचं ज्ञान होतं त्याचं निवारण कोण करणार आहे? मानावं लागेल की नाही? जे सर्वांना जाणतं पण त्याला कोणी जाणू शकत नाही. सवेत्ति वेद्यम तत्सर्वम नान्यस्तशास्ति वेद्यता किंवा येनेदम जानते सर्वम तम के नान्य न जानताम. ज्याच्यामुळे सगळे जाणले जातात त्याचं निवारण आपल्याला नाही करता येणार. म्हणून ते फक्त असे म्हणजे काय राहतं, पंचकोशाचा निराश केला की जे अवशिष्ट राहतं अनुभव स्वरूप ज्ञान, त्याला म्हणतात तत्व. आणि त्या तत्वाला जे जाणू शकतात ना त्यांना म्हणतात तत्वज्ञ. एवढी त्याची व्याख्या आहे. तत्वाला जाणतात त्यांना म्हणतात संत. आत्मज्ञाने चोखडी संत जे माझी रूपडी, तिथं दृष्टी पडो आवडी कामिनी जैसी. त्या उपाधीमधल्या तत्वाला जाणू शकतात. आणि संत पाठ घेतला की तत्वज्ञ हे संतांचं विशेषण होईल बरं. संत कसे आहे म्हणे? तत्वाला जाणणारे संत. असं संत पाठ भेद घेतला तर तत्वज्ञ संत स्वीकारिती. त्या तत्वाला आत्मत्वाने चैतन्याला ते मीच आहे असं म्हणून स्वीकारतात, मान्य करतात किंवा त्याचं ग्रहण करतात. आणि दुसरा पाठ घेतला तर तत्वज्ञ असणारे महापुरुष या आत्मस्वरूपाला सतत स्वीकारिती. सतत म्हणजे जागृतीमध्ये सुद्धा मी आत्मा आहे, स्वप्न पाहणारा मीच आत्मस्वरूप आहे, सुषुप्तीचं प्रकाशन करणारा मीच आहे, आणि समाधीमध्ये ज्याचा अनुभव घेता येतो ते सतत स्वीकारिती असा पाठ आहे. महापुरुष काय करतात? तत्वाला स्वीकारतात आणि सामान्य माणसं उपाधीला स्वीकारतात. हे आपल्याही जीवनात आपल्याला कळतं. जेव्हा आपण स्वतःला मी कृश आहे, मी स्थूल आहे, मी काळ्या वर्णाचा आहे आणि मी गोऱ्या वर्णाचा आहे असं आपण जेव्हा म्हणत असाल तेव्हा आपण काय केलं आहे? आपण उपाधीला स्वीकारलं आहे, तत्वाला स्वीकारत नाही. आपण आपला व्यवहार हाच आहे की नाही सुरू. तो माझ्याकडं असं का म्हणून पाहिलं म्हणतो की नाही मनुष्य. जेव्हा आपण शरीराचा धर्म, स्थूल देहाचे धर्म स्वतःचे मानतो, याचा अर्थ आपण उपाधीला स्वीकारलं, तत्वाला स्वीकारलं नाही. हा झाला स्थूल देहाचा भाग. जेव्हा आपण म्हणतो मी सुखी आहे,
मी दुःखी आहे, तेव्हा आपण सूक्ष्म देहाचे धर्म स्वीकारतो आहे. ती उपाधी आपण घेतली आहे. दुःखी कोण असतं? मन. दुःखी असतं अंतःकरण आणि आपण त्याच्याशी तादात्म्य पावतो. मनुष्य काय म्हणतो? मी आज फार सुखी आहे, मी आज फार दुःखी आहे असं म्हणतो की नाही. दुःखी कोण असतं? मन. आणि त्याला स्वीकारतो म्हणजे उपाधीला स्वीकारला आहे. आणि एखादा म्हणतो मी विद्वान आहे, हा विद्वत्तेचा अभिमान कारण देहाचा असतो. कारण देहामध्ये ज्येष्ठ आणि कनिष्ठतेचा भाव असतो. इतकं सूक्ष्म आहे ते. जर आपण स्वतःला श्रेष्ठ मानत असाल तर मग कारण देहाची उपाधी स्वीकारली. सुखी दुःखी म्हणत असाल तर सूक्ष्म देहाची उपाधी स्वीकारली. आणि कृश आणि स्थूल मानत असाल तर स्थूल देहाची उपाधी स्वीकारली. म्हणजे आपली वाटचाल तत्त्वज्ञ होण्याकडे आहे का अतत्त्वज्ञ होण्याकडे आहे हे जाणलं पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये शब्द आले बघा. इथं शब्द आला तत्त्वज्ञ. एका ठिकाणी भक्तराज अर्जुनाकरता शब्द आला आहे शब्द तत्व सारज्ञ. सारज्ञ शब्द आला. आणि संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये एकच शब्द आला पाहतया भावज्ञा. भावती गुणचिंतामणीचे. मग काही भाव जाणतात त्याला भावज्ञ असं म्हणतात. शब्द शब्दाचं तत्व आणि तत्वाचं सार त्याला शब्द तत्व सारज्ञ म्हणतात. आणि तत्वाला जाणतात त्याला तत्वज्ञ. आपण या तिघामध्ये सुद्धा नाही बसत. आपण तत्वज्ञ, शब्द तत्व सारज्ञ आणि भावज्ञ नाही. आपण कुठे आहे? ते तर सुगरणी आणि उदारी रसज्ञ. त्या रसज्ञमध्ये आपला क्रमांक लागतोय. रसज्ञ आणि जेवणारे. रसाला जाणतो की नाही आपण? निंदा नाही करता, विनोदाने घ्या. रसज्ञ आणि जेवणारे मिळते मग अवतारे हात. रसाला जाणणारा ज्याला त्याला ज्ञ म्हणतात की नाही. काही व्यक्तिमत्व अज्ञ आहे, काही तज्ज्ञ आहेत, अल्पज्ञ आहे, सर्वज्ञ आणि भावज्ञ. हे सगळे क्रमांक आहे. काहीच कळत नाही. कळत नाही हे सुद्धा कळत नाही त्याला आज्ञ म्हणतात. थोडंसं कळतं अल्पज्ञ. एका विषयातलं चांगलं कळतं त्याला तज्ज्ञ म्हणतात. सर्व विषयातलं सगळं कळतं सर्वज्ञ. देवाच्या मनात काय भाव आहे तो कळतो ज्ञानोबा आहे भावज्ञ आहे. देवाचे मनोगत तो दावित हासी मूर्त. हे म्हणता चित्त दाटेल तुझे. देवाचं मनोगत ज्ञानोबारांना कळतं म्हणून ते भावज्ञ आहेत. आणि देवाच्या शब्दाचं तत्त्व कळतं म्हणून अर्जुनजी शब्द तत्व सारज्ञ आहे. आणि तत्वाला ओळखणारे तत्वज्ञ ते आत्मस्वरूपाला स्वीकारतात. म्हणजे का हो? समोर तर उपाधी आहे आणि ते तत्वाला स्वीकारतात. याचा अर्थ तत्व आणि उपाधी एकत्र झाली की. कारण उपाधी माझी गुप्त, मग ते उपाधीमध्ये आहे तत्व. मग उपाधीमध्ये जरी असेल तर त्या तत्वाला उपाधीतून बाजूला कसं काढायचं याचा अर्थ त्याचं मिश्रण झालेलं आहे. मग कसं बाजूला काढायचं, विवेक कसा करायचा, तो विवेक आता ज्ञानोबा आहे 4 दृष्टांताच्या माध्यमातून आपल्यासमोर सांगतात. बरं. सलिली पय जैसे एक होनी मिनले असे परी निवडोने राजहंसे वेगळे की जे की अग्निमुखी की डाळ तोडोन या चोखाळ निवडी ती केवळ बुद्धिमंत ना तरी जाणीवेच्या आयनी करिता ददी कडसनी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे की भूसबी एकवट ओपनिता राहे घनवट तेथ उडे ते फलकट जाणो आले तैसे विचार येता निरसले ते प्रपंच सहजे सांडवले मग तत्वता तत्व उरले ज्ञानी अंशी मनोनी अनित्याचा ठाई तया अस्तिक्य बुद्धी नाही निष्कर्ष तोही देखील असे. या सगळ्या ओव्यांचा एकत्र विचार आहे. बरं. आता 4 दृष्टांत दिले आहे. सिद्धांत 5व्या ओवीमध्ये सांगितला आणि 5व्या ओवीतला सिद्धांत सांगितल्यामुळे तत्वाची दृष्टी असणारे महापुरुष जे काही असार पदार्थ आहे त्यामध्ये रममान होत नाही. न तेषु रमते बुधाहा. त्यात ते का रममान होत नाही त्याचं कारण हे पुढे सांगतात. संतांची दृष्टी असते ते उपाधीमध्ये असणाऱ्या चैतन्याला शोधूनच काढतात. सर्वात मोठं उदाहरण आहे आपलं नामदेवराय यांचं. संतांच्या सभेमध्ये आले आणि मग आल्यानंतर असं म्हणतात की सर्वांनी नमस्कार केला. निवृत्तीनाथांनी नमस्कार केला. आता निवृत्तीनाथांनी केला तर मग सगळ्यांना नमस्कार.
प्राप्त झाला की ते मुक्ताबाईंनी पाहिलं. पंढरीच्या लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेका. पंढरी क्षेत्रामध्ये राहता अभिमान नुरे असं पंढरी क्षेत्र आहे. नामदेवरायांना असं वाटायचं मी पंढरीत राहणार आहे, त्यामुळे सगळ्यांनी माझं दर्शन घेतलंच पाहिजे. देव माझ्या हातून दूध प्राशन करतात, माझा मोठा अधिकार आहे. प्रतिनमस्कार केला नाही. संत नमस्कार करतात ना, तयांची विनय हेची संपत्ती. जे जय जय मंत्री अर्पिती माझ्या ठाई. ते मुक्ताबाईंनी पाहिलं. वय लहान आहे पण अधिकार मोठा आहे. किती अधिकार मोठा? गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात. ते चांगदेव महाराजांनी विचारलं, का रे म्हणे त्या संतांमध्ये एक त्यांना भगिनी पण आहे म्हणे. हो. नाव काय? मुक्ताई. वय काय? शिष्य म्हणले महाराज तुमचं वय काय? त्याने माझं 1400. त्यावरचे 2 शून्य काढा. खाली किती राहिले? 14. त्याला 2नी भागा. किती झाले म्हणे? 7. 7 वर्षे मुक्ताबाईंचं वय. 7 वर्षाचं वय असताना अधिकार किती मोठा? सांगदेव म्हणे आजीची जन्मलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. हा अधिकार आहे. मुक्ताबाई होत्या त्या. निवृत्तीनाथांनी सांगितलं मुक्ताई फार मोठे महाराज आहे, ते दर्शन घे त्यांचं. ते मोठे कशावरून? जास्त कार्यक्रम करतात म्हणून. कशावर? निकष काय आहे? मोठेपणाचा काय निकष? अगं पंढरी क्षेत्रात राहतात, देव त्यांच्या हातून दूध प्राशन करतात, एवढा मोठा अधिकार आहे. पंडित राहतात आणि मग अभिमान का गेला नाही? मी नाही दर्शन करणार. अगोदर अभिमान दूर करा. ते आता सगळ्यांनी दर्शन केलं ते नाही लक्षात राहिलं. मुक्ताईंनी दर्शन नाही केलं ना, एवढं नामदेवरायांच्या लक्षात राहिलं. नामदेवराय सांगितलं बघ मुक्ताई, निवृत्तीनाथ महाराज सांगतात दर्शन कर, पण मी नाही करणार दर्शन. पहिल्यांदा अभिमान दूर करा. नामदेवरायांनी ते सोडून दिलं. आणि मग मुक्ताईने सांगितलं संतांच्या सभेमध्ये, काका संतांची सभा आहे, इथे परिपक्व व्यक्तीला महत्त्व आहे. तुम्ही आमच्यामध्ये मोठे आहात. जशी तुम्ही घटाची परीक्षा करतात ना, भाजला की कच्चा आहे, सहित परीक्षण करा बरं. आणि खरंच ना परीक्षा सुरू झाली ना, गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात त्या या दृष्टांतातला बाकीचा भाव घेऊ नका बरं. त्यातला उणीवपणा किंवा काही सांगायचं, संतांची लीला असते, जेणेकरून आपल्याला कळायला पाहिजे की आपण आपल्या जीवनामध्ये गुरु केल्याशिवाय पर्याय नाही. एवढा फक्त भार घ्यायचा. मारुती बाबा सांगत असतात नामदेवरायांनी नुकतीच हजामत केलेली होती आणि ते थापडणं डोक्यामध्ये पडलं, वेदना झाली. निवृत्तीनाथ ज्ञानोबा सगळे पक्के ठरले आणि सांगदेव महाराज कच्चे राहिले. गुरूंचा अनुग्रह नाही ना अजून. मुक्ताईने सांगितलं काका आपल्यामध्ये जर आला आणि एखादा व्यक्ती कच्चा राहिला तर हा त्या व्यक्तीचा नाही, आपला अवमान आहे. आपल्यात एक तर कोणी येऊच नाही आणि आला तर परिपूर्ण झाल्याशिवाय माघारी जाऊ नये. मग करा तयारी आणि भाजा. नामदेवराय म्हणले यांनी मारण्याकरता मागं पुढं पाहिलं नाही, हे भाजण्याकरताही मागं पुढं पाहणार नाही. देव म्हणतात हे संत आहे, पण हे संत नाही वाटत मला. आता इथं आपण वाचलो तर बरं आहे, पळाले. देवाला सांगितलं काय देवा रडता तुम्ही त्यांच्यासाठी? ते संत आहेत होय. अरे मला भाजायला तयार झाले. भगवान म्हणले खरं काय म्हणले तुला? ते म्हणे मी कच्चा आहे. कच्चाच आहे तू. कच्चा? देवा अरे आतापर्यंत एवढं दूध पिलं, त्यांची बाजू घेतो, कमी दुधाला तरी जागा राहा. हां तोही त्यांच्या पक्षामध्ये निर्णय देतो. नामदेवराया तो फक्त मला मंदिरात पाहतो आहे, सर्वागटी राम पाहत नाही. भरला घन दाट हरी दिसे, तो मला फक्त या देहात पाहतो आहे, एवढ्याच फक्त मंदिरापुरता मर्यादित. गुरूंची शरणागती केल्याशिवाय पर्याय नाही. आणि मग कोण गुरु आहे? औंढ्या नागनाथला पाठवलं, विसोबा खेचर. आणि तिथं गेले नामदेवराय, पाहतात बापरे बाप, विचित्र दर्शन झालं म्हणे. जोड्यासहित पाय भगवान शंकराच्या पिंडीवर. नामदेवरायने हात लावला. तिथे गेलो तर ते तसे संत भेटले. पंढरपूरला गेलो तर देवाने मला कच्चं. बरं अख्ख्या भारतात देवाला कोणी गुरुच मिळाले नाही का? यूट्यूबला पाहायचं किती गुरु आहे. हे गुरु माझ्यासमोर. कोणते गुरु सांगितले मला? ज्यांना देवाच्या मंदिरात बसावं कसं हे माहिती नाही, आणि त्या गुरूंची मला निवड केली. बहुतेक आता माझं दुर्दैवच आहे. माघारी फिरले. आणि विसोबा महाराजांनी विचारलं का चालला? का चाललो म्हणे? आलो होतो मोठ्या आशेने गुरु अनुग्रह घेण्यासाठी, पण इथं आल्यानंतर पाहिलं तर भलतीच अवस्था तुमची आहे. तुम्हाला शुद्धी नाही आहे.
जोड्या सगट तुम्ही देवाच्या पिंडीवर पाय ठेवता आणि तुमच्या अनुग्रहाने मला काय होणार आहे? विसोबा महाराज म्हणले माझं वय झालं, मग एक काम करा तुम्ही नामदेवराया, जिथे भगवान शंकर नसेल ना तिथे माझे पाय उचलून ठेवा. ते म्हणे वा बरं झालं संधी मिळाली, आता जोरात पाय आदळतो म्हणे या म्हाताऱ्या माणसाचे. पाय उचलले, चरणाचा अनुग्रह. बरं पाय उचलले की नाही, भगवान शंकराच्या पिंडीहून बाजूला ठेवायचे तर जमिनीतून पण एक पिंड तयार झाली. असं सगळ्या मंदिरामध्ये फिरवलं, सगळीकडे भगवान शंकराचे शिवलिंग तयार झाले. आणि नामदेवरायांना तेव्हाच प्रचिती आली की यांनी भगवान शंकराच्या पिंडीवर पाय नाही ठेवले, भगवान शंकरालाच वाटतं आहे की आपल्या मस्तकावर यांचे पाय असावे, यांनी नाही ठेवले. आणि अनुग्रह काय झाला, जिथे भगवान शंकर नसतील तिथे चरण ठेवायचे आहे. सगळीकडे भगवान शंकर आहे. सर्वा घटी राम, सर्वाभूती पाहे एक वासुदेव, हा अनुग्रह आहे. आणि मग अगोदर देवाला फक्त मंदिरात पाहिजे, आता ओळखी झाली सर्व ठाई, अनुग्रह प्राप्त झाला, सगळीकडे देवाचं दर्शन. अनुग्रह घेतला आणि माघारी आले. आपल्याला माहिती आहे बार्शी या ठिकाणी नामदेवरायांनी द्वादशी सोडण्यासाठी स्वयंपाक तयार केला आणि भगवान प्रगट झाले श्वानाच्या रूपात. विद्या अभिनय संपन्ने ब्राह्मणे कवी हस्तिनी शुनीचैव स्वपाकेच पंडिता समदर्शिनः. भगवान परमात्म्याने विचार केला, बघू अनुग्रहाच्या माध्यमातून मला हे ओळखता की ओळखत नाही. आपण बघू ना, ओळखता की ओळखत नाही. श्वानाचं रूप धारण केलं, लक्ष नाही असं लक्षात आल्याबरोबर त्यातली असणारी भाकरी किंवा चपाती पोळी उचलली आणि परमात्मा धावू लागले. नामदेवरायसुद्धा देवाच्या पाठीमागे धावतात. देवाई श्वानाच्या रूपात नामदेवराय पाठीमागे धावतात. देवा अशी कोरडी चपाती खाऊ नका, पोट दुखेल, मी तुम्हाला तूप लावून देतो. हे कशामुळे ओळखलं, आता उपाधी होती श्वानाची, या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत. मग ते कोणी ओळखलं, तत्वज्ञ संत नामदेवरायांसारखे स्वीकारिती. किंवा नाथ महाराजांनी वाराणसी क्षेत्रातून गंगाजल घेतलं आणि आपल्याला ते भगवान रामेश्वराला अर्पण करायचं आहे. निघाले बघा, कावड यात्रा आहे ना प्रसिद्ध उत्तर भारतामध्ये. आपल्याकडे पण निघतात ना ते कावड यात्रा, आपल्याकडे कमी प्रमाण आहे त्याचं. जातात बघा, भगवान शंकराला जल अर्पण करायचं आहे. वाराणसी क्षेत्रातून गंगाजल घेतलं, जायचं कुठपर्यंत, रामेश्वरम समुद्राच्या काठापर्यंत जायचं आहे. भगवान शंकराने विचार केला, आता हे रामेश्वरमला येईपर्यंत बराच वेळ जाईल. अगोदर ते शांत आहेत जनाथ महाराज, गंगाजलही शांत करणारच आहे. म्हणजे गंगाजल शीतल, नाथ महाराजही शीतल, आणि आम्ही प्राशन केलं आहे हलाहल नावाचं विष. मग आम्हाला शांत व्हायचं असेल तर ते शांत महात्म्याच्या हातून येणारं शांत गंगाजल घेतल्याशिवाय आपल्याला शांती मिळणार नाही. असा मग भगवान शंकराने विचार केला. पैठण क्षेत्रापर्यंत आले होते. आजही आपण जर गेलो ना पैठण क्षेत्रामध्ये, ते नाथांचं समाधी मंदिर आहे ना, ते पैठणमध्ये बाहेरचं मंदिर म्हणतात. पुढे गीता मंदिर आहे, गीता मंदिराच्या पलीकडच्या बाजूला गाडेश्वराचं मंदिर आहे, आजही आहे. पैठणला गोदावरीच्या काठी 12 ज्योतिर्लिंग आहे. 12 ज्योतिर्लिंग, काहीवर अतिक्रमण आहे, काही गुप्त आहेत, पण मात्र 12 आहेत. हे खरं आहे, मी ते पाहिले म्हणून सांगितलं, माझा अनुभव आहे. हां, अनुभवातून सांगतो ना, पाहिले आम्ही श्रावण महिन्यामध्ये. तर मग ते गाडेश्वर नावाचं देवस्थान आहे. तिथं भगवान शंकरजी गर्दबाच्या रूपामध्ये प्रगट झाले, गाढवाच्या रूपामध्ये. वाळवंट तापलेला आहे, ज्येष्ठ महिना, आणि मग तहानेने व्याकुळ झाले. पाणी जर मिळालं तरच वाचणार, नाहीतर वाचणार नाही. नाथांच्या बरोबर बरेच लोक गंगाजल घेऊन आले होते, एकाने सुद्धा तिथं पाणी पाजलं नाही. सगळ्या शेवटी नाथ महाराज राहिले होते. त्याने विचार केला, यांच्यामध्ये तरी कोण आहे, या उपाधी माझी गुप्त चैतन्याचे सर्वगत, माझे भगवान आराध्य दैवतच या रूपाने प्रगट झाले आहे. गंगाजल मुखामध्ये ओतलं. बाकीचे लोक म्हणले, शिव 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 शिव, काय केलं म्हणे, हे एवढं मोठं गंगाजल आणलं, भगवान शंकराला अर्पण करायचं तर गाढवाच्या मुखामध्ये अर्पण केलं. इतरांना ते काय दिसायचे, नाथांनी काय पाहिलं, हे भगवान शंकरच आहे.
म्हणून तिथं शिवलिंग आहे गाडीश्वर नावाचं. या उपाधी माझे गुप्त चैतन्य असे सर्व गत ते तत्त्वज्ञ सतत स्वीकारिती किंवा तत्त्वज्ञ संत स्वीकारतात, ते ग्रहण करतात. चैतन्याला परोक्ष रूपाने नाही, अपरोक्ष रूपाने ते मीच आहे असं आत्मत्वाने ग्रहण करतात. उपाधीपासून चैतन्याला ते वेगळं कसं करतात तो विवेकाचा विचार येणार आहे. चिंतन आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.